नमस्कार मित्रांनो. आज आपण आरोग्य भरतीविषयी महत्त्वपूर्ण अशी एक अपडेट पाहणार आहोत. तर ती अपडेट काय आहे हे आपण पाहू. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड संवर्गातील सरळ शिवणे रिक्त पदे भरण्याची जाहिरात 2023 संदर्भात जाहीर प्रकटन. विषय आहे उमेदवारांच्या आक्षेप तक्रारींचे सोडवणूक करण्याकरिता तक्रार निवारण कक्षाची स्थापना करणे बाबत हे हा जी आर आहे आणि यामध्ये विभागाचे दिनांक 28/8/2023 28 ऑगस्ट 2023 रोजीच्या जाहिरातीस अनुसरून दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 व 12 डिसेंबर रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांकडून निकाल, निवड सूची व प्रतीक्षा सूची, शैक्षणिक अर्हता, सेवा प्रवेश नियम, सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र, परराज्यातील खाजगी विद्यापीठ, समकक्ष शैक्षणिक अर्हता वगैरे संबंधी समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने उमेदवारांनी त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे तक्रार निवारण स्थापन करण्यात येत आहे. गट क व ड संवर्गातील परिमंडळ स्तर तक्रार निवारण कक्ष आणि त्यामध्ये सहाय्यक संचालक आरोग्य सेवा मुख्यालय हे अध्यक्ष असतील. मुख्य प्रशासकीय अधिकारी परिमंडळ सदस्य सचिव असतील आणि प्रशासकीय अधिकारी किंवा अधीक्षक हे सदस्य असतील. तरी संबंधित उमेदवारांनी पदभरती संबंधी काही आक्षेप वा तक्रार असल्यास ज्या परिमंडळाच्या अधीनस्थ कार्यालयाकडून गुणवत्ता यादी दर्शवली आहे त्या परिमंडळातील नियुक्त प्राधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात समर्थनीय कागदपत्रासह निवेदन सादर करावे. उमेदवारांनी थेट राज्यस्तरावर पदभरती संबंधी तक्रार, आक्षेप सादर करण्यात येऊ नये आणि जर उमेदवारांनी यापूर्वी निवेदन, आक्षेप सादर केले असल्यास त्याचा राज्यस्तरावर विचार घेतले जाणार नाही. तक्रार निवारण कक्षाने उमेदवारांचे तक्रार, आक्षेपांच्या अनुषंगाने 7 दिवसात संबंधित उमेदवारास लेखी स्वरूपात वस्तुस्थिती कळविण्यात यावी. तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीने उमेदवाराचे समाधान न झाल्यास उमेदवाराने तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीच्या पत्रासह राज्यस्तरावरील रिक्रुटमेंट process2023@gmail.com या ईमेल आय डीवर अपील दाखल करावा. उमेदवारांच्या सुलभ संपर्कासाठी खालीलप्रमाणे संबंधित कार्यक्रम प्रमुख परिमंडळातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव प्रसिद्ध करण्यात येत आहे. या ठिकाणी सर्व विभागांचे उपसंचालक, त्यांचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे. आपल्या जर काही आक्षेप, तक्रार असतील तर या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क करू शकतो. तशाच प्रकारचे हे दुसरे एक पत्र आहे आणि त्या संबंधात सुद्धा हेच माहिती देण्यात आलेली आहे. अशा प्रकारची ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आरोग्य भरती संदर्भात होती. अशाच प्रकारची अपडेट व माहिती पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.